गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढली, देवाभाऊ मांडली, का नाही म्हणत? देवाभाऊ देवाभाऊ देवाभाऊ. वारे पंतप्रधान तुम्हारा खेल, सस्ती दारू महंगा तेल. काही चुकलं? आता काही चुकलं? कोणी आलं की चापलुसीची हद्द आहे? आणि म्हणून आपण या मोठ्या गोष्टी, आता सभागृहात कोणी आलं की देवाभाऊनी असं केलं, आता कोणतरी ठराव मांडला की देवाभाऊमुळं कांबळेला शिक्षा झाली, मग देवाभाऊमुळेच कांबळेनं गुन्हा केला, का नाही म्हणत? देवाभाऊमुळेच का गुन्हेगार फोपावले, का नाही म्हणत? हे गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढली, देवाभाऊ मांडली, का नाही म्हणत? कोणी आलं की ती चापलुसीची हद्द आहे? कोणी येतं? देवाभाऊमुळे असं झालं, देवाभाऊमुळे कांबळे, देवाभाऊ कोर्टात उभे राहिले का? हा, देवाभाऊ कोर्टात देवाभाऊ उभे राहिले का? मला असं वाटतं, जर आपण बाकीच्या गोष्टीचं जर देवाभाऊला क्रेडिट देतो, तर या गोष्टीचं सुद्धा क्रेडिट देवाभाऊंनाच दिलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं कबूल केलं पाहिजे. आणि म्हणून हे जर देवाभाऊनी ते केलं, तर हे पण देवाभाऊनी केलं. झिरो टॉलरन्स आपण म्हणतो, गुड गव्हर्नन्स आपण म्हणतो, आणि सगळ्यात जास्त लक्षवेधी सत्ताधारी पक्षाचेच लोक मांडतात. सगळ्यात जास्त लोक सत्ताधारी पक्षाचेच लोक मंत्र्यावर आरोप करतात. सगळ्यात जास्त लोक त्या काय आता ब्लड बँकेवर सत्ताधारीच आरोप करतात. याला फासावर का नाही चढवत देवाभाऊ? अशा लोकांना का चढवत नाही? या लोकांना फासावर याला देवाभाऊ जबाबदार नाही? मग शिक्षा दिली तर देवाभाऊ, आणि गुन्हे झाले तर देवाभाऊ नाही आहे? देवाभाऊ गृहमंत्री या राज्याचे, हे पण कबूल केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या याला आपण गुड गव्हर्नन्सचं नाव देतो, परंतु आत्ताच्या घडीला गुड गव्हर्नन्स नाही. आणि म्हणून महागाईसारखे सुद्धा मुद्दे या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात. आता बरेच जण सांगतील आज शेतकरी अडचणीत आहे. सांगितलं सिंपल, कांद्याचा शेतकऱ्याला 2 रुपयाला कांदा घेतला जातो, तो शेतकरी अडचणीत आहे. ग्राहकाला 30 रुपयानं मिळतो, तो ग्राहक अडचणीत आहे. व्यापारी खुशी दे म्हणावं, तर व्यापाऱ्यालाही अडचण आहे. मी असं म्हणणार नाही का व्यापारी फार खुश आहे, व्यापाऱ्याला पण अडचण आहे. व्यापाऱ्यावर पण रोज संध्याकाळी त्याला जीएसटी भरण्याचं रोज त्याच्या डोक्याला ताण असतो. रोज एखादं चुकलं तर आपल्यावर गुन्हा दाखल होईल का, आपल्यावर कारवाई होईल का? व्यापारी पण अडचणीत आहे. आणि म्हणून मग कोणता घटक या राज्यातला सुखी आहे? तो पण नाही सुखी, ते पण नाही सुखी. सरकारने काही पावलं उचलले पाहिजे का नाही पाहिजे? परंतु मला असं वाटतं सरकार नुसतं आपल्या मूर्खाच्या नंदनवनात या सगळ्याविषयी सरकार आत्ताच्या घडीला वागतंय. सभापती महोदय, माझ्याकडे काही भाव आहे. 2014ला मोदींचं सरकार या देशात आलेलं आहे. आज 2026 आहे. भाव आहे माझ्याकडे शेतकऱ्यांचे पण, ग्राहकांचे पण, 14चे पण, 26चे पण आहे. साधी तूर आहे, तूर 8,000 रुपये क्विंटलनी शेतकऱ्याकडून घेतली जाते. सभापती महोदय, बाजारात काय मिळते? तुरीची डाळ घेऊन जा 12,000 रुपये. कुठे जातात 4,000 रुपये? 4,000 रुपये कुठे जातात? डाळीला प्रोसेसिंगला काय लागतं? ग्रामीण भागात खेड्यापाड्यात तरुण पोरं डाळीवर प्रोसेसिंग करतात. आता रुपये 2 रुपये 3 रुपये खर्च येतो. तूळ जर तुम्ही जर बाजारात शेतकऱ्याचा 8,000 रुपये घेता आणि 12,000 13,000 रुपयांनी विकलं जातं. महागाई कुठे? इथं महागाई. सभापती महोदय, साधा हरभरा घ्या, 5,000 रुपये क्विंटलनी घेतला जातो. आम्ही जर शेतात हरभरा पिकवला 5,000 रुपयांनी घेतला जातो. हरभरा बाजारात जा, व्यापाऱ्याच्या दुकानात 10,000 रुपयाला मिळतो. सभापती महोदय, बेसिक इथं आपण चुकतोय. सभापती महोदय, माझ्याकडे अनेक वस्तूंचे भाव आहे. गहू शेतकऱ्यांकडून जर बाजारात गेलो आम्ही तर 2,000 रुपये क्विंटल गहू घेतला जातो. आणि एखादा शहरातला माणूस मॉलमध्ये जा, उईके साहेब 50 रुपये किलो गहू आहे. 5,000 रुपये क्विंटल गहू बाजारात मिळतो. एक हरभरा ज्याला म्हणता येईल हिंदीत, हिरवगार वातावरण दाखवते, प्रत्यक्षात दुष्काळ आहे. प्रत्यक्षात असं वातावरण नाही. इथं सभागृहात बोलत असतील देवाभाऊ देवाभाऊ देवाभाऊ, बाहेर नाही देवाभाऊ, रस्त्यावर. इथं नाहीये. फक्त 1,500 रुपये घेताना देवाभाऊ, 1,500 रुपये घेऊ द्या, नंतर काय म्हणतात बघून घ्या लोक जाऊन. काय देवाभाऊ बिवाभाऊ काय नाही. घेत बसा, मतं घेत बसा. तुम्ही निवडणुकी धंदा बनवलेला आहे. निवडणुकी जिंकल्या म्हणजे सगळं चांगलं आहे असं तुम्ही समजता. मला चांगलं आहे ना, छान आहे, काही हरकत नाही. निवडणुकी जिंकणं
म्हणजे जर सर्वस्व समजलं जात असं, आता मला बोलू द्या प्रवीण भाऊ, तुमचं मी ऐकलं पूर्ण, मलाही बोलू द्या. कुठं बोलू आता त्याच्यावर बाहेर. पडायचे तर आधीच पडले असते, आता काही संबंध नाही. सभापती महोदय ऐका, ओ प्रवीण भाऊ ऐका, क्रूड ऑइलचा भाव जून 2026 ला सुरुवातीच्या या महिन्याच्या $126 होता पर बॅरल आणि पेट्रोलचे भाव होते $102. आता या क्रूड ऑइलचा भाव झालेला आहे $74 झाला पर बॅरल. 74चा भाव आहे आणि पेट्रोल 112, म्हणजे 126 चे 74 झालं डॉलरचा भाव. पेट्रोलचा भाव 102चा 112 झाला सभापती महोदय. आणि हे सांगतात इराण इराक युद्धामुळे महागाई वाढली, या क्रूड ऑइलचा भाव कमी झाला. बॅरलचा भाव 126 होता, $74 झाला, पण पेट्रोलचा भाव 102चा 112 झाला सभापती महोदय. आणि म्हणून मला असं वाटतं सरकार जनतेची फसवणूक करतंय. मोठं बहुमत आहे म्हणून मोठ्या पद्धतीनं सरकार जनतेची लूट करतंय, जनतेला जगणं मुश्किल करतंय सभापती महोदय. आज साधं गोड तेल घ्यायला झालं तर $170 $180 लिटर आहे सभापती महोदय. हेच तेल 2014 ला $80. कोणीतरी म्हणलं की आधी घोषणा होती वारे इंदिरा तेरा खेल सस्ती हो गए. आपण म्हणू ना वारे मोदी तेरा खेल सस्ती महंगी दारू तेल, महंगा तेल सस्ती दारू महंगा तेल. वगैरे एकेरी बोलणं हे आपल्या संस्कृती तुम्हारा खेल म्हणू, तुम्ही आपका खेल म्हणू, तुम्ही टीका सभ्यतेनं करा. अरे तुरे टीका जरा सहन करत चला. नाही प्रश्न सहनचा टीका सहन करत चला, दुसरे सहन करतात. टीका आम्ही 100 सहन करू, त्याची नका तुम्ही सांगू. आम्ही सभापती महोदय शेंगदाण्याचा भाव 2014 ला होता. सभापती महोदय मला संरक्षण द्या. 13 खेळ बोलले ते 13 त्यांचं नाव फक्त माननीय पंतप्रधान महोदय. वारे पंतप्रधान तुम्हारा खेल सस्ती दारू महंगा तेल. काही चुकलं आता? काही चुकलं? बरोबर आहे ना? आता घ्या रेकॉर्डवर, काय प्रॉब्लेम नाही.